उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनाली भानुदास काळे या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय। दत्त मंदिर भागातील एका इमारतीच्या बांधकामाजवळ गोणीत बांधलेल्या अवस्थेत सोनालीचा मृतदेह आढळून आला होता। तपासांती एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। या मुलाचा मोबाईल सोनालीने हिसकावून जमिनीवर आदळला। त्याचा राग आल्याने या बालकाने सोनालीच्या डोक्यात हातोडीने वार केला। घाव वर्मी बसल्याने ती जागीच ठार झाली। तेव्हा या बालकाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह गोणीत बांधून पाण्याच्या खड्ड्यात फेकून दिला होता। काल उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार्डा कन्स्ट्रक्शन दत्त मंदिर नाशिक रोड या भागामध्ये एक साइटवरती गोणीमध्ये एक महिलेचे प्रेत बांधून ते पाण्यामध्ये टाकल्याची घटना लक्षात आली होती। त्या अनुषंगाने पुढील तपास केला असता पहिल्यांदा गुन्हा नोंदवण्यात आला। त्या बाईची ओळख पटवण्यात आली। सदर बाईचे नाव हे सोनाली भानुदास काळे असे आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला 16 तारखेला मिसिंग नोंदवण्यात आली होती। तर ह्या मिसिंगच्या तपासामध्ये आणि इथं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे तपास केला असता असे लक्षात आले की सदर महिलेच्या शेजारी राहणारा एक विधी संघर्ष बालक आहे। या विधी संघर्ष बालकाबरोबर तिची तुतुमिमे झाली आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सदर विधी संघर्ष बालकाने सदर महिलेला हातोडीने डोक्यावरती वार केला आणि वार केल्यानंतर तिला गोणीच्या पोत्याच्या गोणीमध्ये या ठिकाणी बांधले। तिला सदर असणारी कन्स्ट्रक्शन साइट होती त्या साइटच्या समोरच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रेत हे खड्ड्यामध्ये टाकून दिल्याचं लक्षात आलं होतं। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदरचा जो तपास आहे तो एसीपी बारी साहेब, त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनचे पीआय सपकाळे आणि जी डीबीची टीम आहे एपीआय चौधरी आणि डीबीची टीम यांनी याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक बाबासाहेब दुकले, सहाय्यक म्हणून चौधरी यांच्यासह सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेख, अनिल शिंदे, राहुल जगताप, मिलिंद बागुल, सूरज गवळी, गौरव गवळी, जयंत शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।